नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजची गोष्ट ना तुमच्यासारख्याच एका लहानशा लाडक्याशा बाळाची किंवा मुलाची आहे. अनिलला काहीतरी हवं असतं, पण त्याची आई त्याला म्हणते, नको नको, ते नको. बाजारातला प्रत्येक दुकानदारही त्याला हेच म्हणतो, नको नको, ते नको. आणि त्या छोट्या मुलाला खूप खूप राग येतो. तुम्ही असं झाल्यावर काय करता? तुम्हालाही असाच राग येतो का? आणि तुम्हालाही असं नको नको, नको नको म्हणणारी माणसं आहेत का तुमच्या आजूबाजूला? बरं, बघूया अनिल काय करतो ते. गोष्टीचं नाव आहे मला तेच हवं आहे. ही गोष्ट लिहिली आहे माला कुमार यांनी. चित्र काढली आहे सौम्या मेनन यांनी. मराठी अनुवाद केला आहे सिद्धार्थ केळकर यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. आईला आज सुट्टी होती, म्हणून ती पुस्तक वाचत बसली होती. अनिललाही सुट्टी होती, पण त्याला सुट्टीचं काहीतरी करायचं होतं. आई, मला त्या निळ्या पेटीत काय आहे ते पाहायचंय ग, अनिल म्हणाला. अनिल, आता नको हं, आईने बजावलं. अनिलने मग एका खुर्चीवर स्टूल ठेवला. त्यावर तो चढला आणि निळी पेटी ओढू लागला. नको नको, ती नको, आई ओरडली. मग म्हणाली, अरे वेडू, त्या वरच्या सगळ्या पेट्या आपल्या डोक्यावर पडतील ना. अनिल आता खूप रागावला. तो त्याच्या आईवर जाम रुसला होता. आई म्हणाली, चल अनिल, आपण बाजारात जाऊ आणि तुझ्यासाठी काहीतरी गंमत घेऊन येऊ. बाजारात गेल्यावरही अनिल रागावलेलाच होता. एका संत्र्याकडे बोट दाखवून म्हणाला, मला ते हवंय. नको नको, ते नको. वरची सगळी फळं खाली कोसळतील. दुकानदार ओरडलाच. मला ते पुस्तक हवं, अनिलने मागणी केली. नको, ते नको. हे घे, दुकानदाराने अनिलला समजावलं. आता समोशांच्या ढिगातून सर्वात खालचा समोसा बाहेर काढायचा प्रयत्न करत अनिल मोठ्याने म्हणाला, मला तोच हवाय. नको नको, ते नको. मिठाईवाल्याने अनिलला खडसावलं. माझे सगळे समोसे खाली पडतील ना. अनिल आता जोरात ओरडून म्हणाला, मला ते हवंय. तो चांगलाच रागावला होता. फुलवाली म्हणाली, नको नको, ते नको. हात लावलास तर इतकी सुंदर फुलं चुरगळून जातील. आता मात्र अनिल वेडूसारखा जोर जोरात रडायलाच लागला. सगळे जण त्याच्याकडे बघायला लागले. "म्या, म्या, म्या, म्या. मला तेच हवंय, तेच हवंय," असं करत अनिलने मोठमोठ्याने आवाज केला. तेवढ्यात आईच म्हणाली, मला ते हवंय, ते काळ्या रंगाचं. अनिल एकदम रडायचा थांबला. म्हणाला, नको नको, ते नको. आपण हे भुऱ्या रंगाचं घेऊया, अनिलने आईला सांगितलं. मग अनिलने अगदी अलगदपणे सर्वात वरचं भुऱ्या रंगाचं भुबूचं पिल्लू उचललं. आई, मी तुझ्यावर खूप खूप रागावलोय. तुझ्यामुळे ही सगळी पिल्लं खाली पडली असती.